नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध। निकालावर बोलताना राणा भाऊक, अमरावतीमधून शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। बच्चू कडूंना तोडपाणी करणारा म्हणून ओळखलं जातं, त्यांना सेटलमेंट कमिशनरचं पद द्या। आमदार रवी राणांचा हल्लाबोल, तर विधानसभेसाठी राणांनीच सेटलमेंट केली, कडूंचा पलटवार। रश्मी बर्वे जात वैधता प्रमाणपत्राला नागपूर खंडपीठाची अंतरिम स्थगिती। निर्णयाच्या विरोधामध्ये बर्वे सुप्रीम कोर्टात जाणार। शरद पवार गटाकडून आतापर्यंत 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा। बीडमधून बजरंग बप्पांना उमेदवारी, तर भिवंडीतून बाळ्या मामा फुंकणार तुतारी। अजित पवार गटात प्रवेश करताच अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांच्या विरुद्ध लढणार लोकसभा। यवतमाळमध्ये राजश्री पाटलांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेला भावना गवळींची दांडी, तर भावनाताईंना वाऱ्यावर सोडणार नाही, शिंदेंचं विधान। मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच, कॉलर उडवत उदयनराजेंची रोखठोक भूमिका। धाराशिवची जागा अजित पवारांना कोणी दिली, जितेंद्र आव्हाडांचा सवाल, तर भांडून जागा घेणारे शिंदे अजित पवारांपेक्षा बरे, आव्हाडांचा टोला। कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज, रासायनिक संवर्धनातील अवशेषाची झीज झाल्याचं तज्ञांचं मत, समितीकडून कोर्टाला अहवाल। आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस उष्णतेची लाट। निवडणुकीच्या काळात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।